Hello student, welcome to Rudra coaching classes. Today we are going to learn practice set 1.1 from the 8th standard mathematics book. Let's start. Question first. Show the following numbers on the number line. Draw a separate number line for each example. खाली काही नंबर दिलेले आहेत ते काय करायचे तुम्हाला नंबर लाईन वर शो करायचे आहे आणि प्रत्येक नंबर साठी तुम्हाला वेगळी लाईन ड्रॉ करायची आहे. चला तर मग बघूया. इथे आहे क्वेश्चन नंबर 1 3/2 5/2 and -3/2. आता हे जे नंबर आहे ते आपण नंबर लाईन वर शो करणार आहोत. तर बघूया ते कसे शो करायचे. तर इथे मी एक लाईन ड्रॉ केली आहे. त्यावर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटेजर्स राईट करूया. ठीक आहे. आता इथे आहे 0. ह्याच्या राईट साईडला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर राईट करायचे आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह. तर पहा इथे जो डिनोमिनेटर आहे तो आहे 2. प्रत्येकाचा डिनोमिनेटर 2 आहे. तर पहा काय करायचे. तर म्हणजे समजा 0 पासून 1 पर्यंत आपल्याला काय करायचे 2 पार्ट पाडायचे. समजा इथं 0 आहे, इथं डिनोमिनेटर 2 आहे म्हणून पहा इथं 0 नंतर 1 2 इथं लिहायचं 1 नंबर. त्याच्यानंतर 1 पासून परत 1 2 इथं 2 परत 1 2 इथे 3. सेम निगेटिव्ह इंटेजर्स पण राईट करायचे. इथे 1 2 इथं -1 1 2 -2 1 2 -3. म्हणजे आपण काय केलं प्रत्येक नंबरचे 2 पार्ट पाडले. ठीक आहे. आता फर्स्ट नंबर आहे 3/2. आता 3/2 कुठे शो करणार आहे आपण पहा. इथे 0 सोडून द्यायचं. इथं 1 2 3 इथे घेतला आपण 3/2. नेक्स्ट नंबर आहे 5/2. पाहता इथं 1 2 3 4 5 इथं आले आपले 5/2. नंतर इथं -3/2 -3/2. नंतर ह्या साईडला जायचं आपल्याला लेफ्ट साईडला काउंट करायचं. तर 1 2 3. तर थर्ड नंबरचा पॉइंट आहे तिथे आलं -3/2. एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा सेकंड नंबर क्वेश्चन काय आहे 7/5 7/5 -2/5 and -4/5. आता आपण हे जे नंबर्स आहेत ते आपल्याला काय करायचे नंबर लाईनवर शो करायचे. त्याचा जो डिनोमिनेटर आहे तो काय आहे 5. म्हणजे 0 पासून आपल्याला प्रत्येक नंबरचे काय करायचे 5 पार्ट करायचे आहेत. इथे घेतला आपण 0. आता डिनोमिनेटर 5 आहे म्हणून पहा इथं पॉइंट 1 2 3 4 आणि इथं 5 इथं आलं 1 परत 1 2 3 4 5 इथं आलं 2. सेम आपल्याला आता लेफ्ट साईडला पण ड्रॉ करायचे. पहा 0 पासून 1 2 3 4 आणि ह्या 5 ला -1 इथं 1 2 3 4 इथं -2. ठीक. आता फर्स्ट नंबर पहा कोणता आहे 7/5. आता आपण हा शो करूया नंबर लाईनवर. आता इथं 0 पासून 0 सोडून द्यायचा. इथं पहा 1 2 3 4 5 6 7 इथे आला 7/5. नंतर -2/5
लेफ्ट साईडला 1 2 या पॉइंटला -2/5 -4/5 परत 1 2 3 4 -4/5. थर्ड नंबर क्वेश्चन आहे -5/8 and 11/8. आता इथं डेनोमिनेटर काय 8 आहे. मग आपल्याला काय करायचे 0 पासून प्रत्येक नंबरचे 8 पार्ट करायचे. पहा इथं घेतला आपण 0, इथं 1 2 3 4 5 6 7 8, इथं 1 1 2 3 4 5 6 7 8, इथं 2. लेफ्ट साइडला सेम 1 2 3 4 5 6 7 8 -1 1 2 3 4 5 6 7 8 -2. आता फर्स्ट नंबर काय आपला -5/8. आता 5/8 आपल्याला काय करायचं शो करायचं आहे. पहा 1 2 3 4 5 इथे आलं 5 -5/8 आणि इथे 11/8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11/8. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे 13/10 and -17/10. डिनोमिनेटर आहे 10. तर आपल्याला काय करायचं 0 पासून प्रत्येक नंबरचे 10 पार्ट करायचे आहेत. इथं घेतला आपण 0, तर 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इथे आला 1 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -2. आता पहा फर्स्ट आहे 13/10. 13/10 इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, इथे आलं 13/10. नेक्स्ट -17/10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 -17/10. तर आपला फर्स्ट क्वेश्चन डन झालेला आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. सेकंड क्वेश्चन आहे ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ही नंबर लाईन दिलेली आहे ती काय करायची आहे तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे आणि त्याच्या खाली जे क्वेश्चन्स दिले आहेत त्याचे आन्सर्स सांगायचे आहेत. पहा इथे आहे 0. 0ला जो पॉइंट दिला आहे O, 0 पासून 1 पर्यंत किती पार्ट पडलेत पाहू. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 0 पासून प्रत्येक नंबरचे 4 पार्ट पडलेले आहेत. तर पहा तर फर्स्ट क्वेश्चन काय विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी हा कोणता नंबर इंडिकेट करतो. आता पॉइंट बी कुठे आहे इथे लेफ्ट साइडला. तर पहा कोणता नंबर इंडिकेट करेल 0 पासून काउंट करूया. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी वर आलं आहे 10 म्हणजे 10/4. 10/4 का तर 0 पासून प्रत्येक नंबरचे 4 पार्ट बनलेले आहेत.
नेक्स्ट पहा, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 and 3/4. आता 1 and 3/4. आता इथं आहे 1. ठीक आहे, आपण इझी मेथडने तुम्हाला मी सांगते. आता काय करायचं ह्याचं 1 and 3/4चं 4 1 जा 4 प्लस 3 7/4 म्हणजे कोणता नंबर तयार झाला 7/4. आता पाहूया आपण 7/4 कुठे 1 2 3 4 5 6 7 कोणत्या पॉइंटला आहे हा सी पॉइंटला. पॉइंट सी. थर्ड क्वेश्चन आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2. पॉइंट डी हा नंबर 5/2 दर्शवितो का किंवा डिनोट करतो का. इज ट्रू और फॉल्स. हे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा. ठीक आहे, तर पाहूया आपण 5/2 आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डी हा नंबर 10/4 4 वर आहे, पण काय करायचं आपल्याला 5/2 म्हणजेच मग 2 2 जा 4 2 5 जा 10. ओके, मग इथे काय येणार आहे 5/2 डिनोट करतोय, मग हे आहे ट्रू. ओके, जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.